अंजनगाव तालुक्यातील खीरगव्हाण हे जेमतेम 1000 लोकसंख्येचे गाव असून गेल्या 3 ते 4 वर्षात वैशिष्ट्यपूर्ण विकासामुळे गावाचे सर्वत्र नाव होत आहे। गावात ग्रामपंचायतच्या वतीने राबविल्या गेलेले काही उपक्रम इतर ग्रामपंचायतींना प्रेरणा देणारे ठरले। त्यामुळे गेल्या वर्षीचा स्मार्ट ग्राम पुरस्कार सुद्धा या गावाला मिळाला। गावातील शासकीय जमिनीवर जेथे काटेरी झुडपांचे बन निर्माण झाल्याने तेथे रात्री तर सोडा दिवसा सुद्धा कोणालाही जायची भीती वाटायची। तेथे आज गावकरी प्रसन्न मन निर्माणासाठी जातात। याचे कारण ग्रामपंचायतच्या वतीने निर्माण करण्यात आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वनराई उद्यान, जेथे विविध फळ व औषधी वनस्पतींची सुमारे 3000 झाडे लावल्या गेली व त्यांचे व्यवस्थित संवर्धन केले गेले। त्यामुळे हा परिसर गावातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी तर वृद्ध नागरिकांना मन प्रसन्नतेने फिरण्यासाठी महत्त्वाचा भाग ठरला आहे। 2 मार्च रोजी खीरगव्हाण येथे विभागीय आयुक्त पियुष सिंह तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट दिली। येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वनराई उद्यानामध्ये त्यांनी सर्व झाडांची पाहणी करून खूप प्रशंसा केली। असाच पॅटर्न सर्व गावांनी राबवावा असे प्रशंसनीय उद्गार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले। अतिशय सुंदर असे काम आपल्या ग्रामपंचायतीने केले त्याबद्दल सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांचे कौतुक केले जात आहे व येथे विद्यार्थी युवकांना व्यायामासाठी खुली व्यायामशाळा तयार करा आणि त्यासंबंधी प्रस्ताव तयार करून तत्काळ पाठवण्याचे आदेश सुद्धा गटविकास अधिकाऱ्यांना दिले। त्या प्रसंगी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, गटविकास अधिकारी केशव पवार, पंचायत समिती तसेच तहसीलचे अधिकारी पोलीस पाटील राजेश घोगरे, नितीन घोगरे, तलाठी अनिता धांडे, ग्रामसेवक मंगला सोळंके, रोजगार सेवक अजय बाविस्कर, अंगणवाडी सेविका तसेच गावातील नागरिक उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अंजनगाव, सुरजी।